हळू हळू. काय रडत राहतो मला कळत नाही का मॉम. अर्जुन सुजितरावांवर गेलाय. सुजितरावांसारखा हट्टी आहे, अजिबात ऐकत नाही तो, मनात नसेल तर. डॅड काका आय एम सॉरी, मी लहान तोंडी मोठा घास घेतेय. पण अर्जुनची आई म्हणजे संचिता आता घरात नाहीये ना, म्हणून कदाचित त्याचा परिणाम होत असेल अर्जुनवर, असं मला वाटतंय. कारण काय आहे ना, बाळाला आईच्या स्पर्शाची, वात्सल्याची खरंच खूप गरज असते. आणि अर्जुन तेच मिस करत असेल, म्हणूनच कदाचित एवढा रडतोय तो. म्हणजे एवढ्या लहान बाळाला आईची ही गरज लागतेच की नाही. मावशी बरोबर बोलतेय ना मी. पूर आलाय मणी सर, पूर आलाय. वॉर्डन मॅडम बुडतील. मॅडम बाजूला व्हा. मॅडम बाजूला व्हा. काय मणी सर, मॅडमला बाजूला करा. माझं बाळ, माझं बाळ. मी तुला काही होऊ देणार नाही. आपण सुखरूप इथनं बाहेर पडू. तुझी आई तुला बाहेर काढेल. वॉर्डन मॅडम, अहो ऐका माझं. पुरात, अहो आपला आउट हाऊस पुरात बुडेल. तुम्ही बाहेर व्हा. स्वानंदी शांत हो. मणी सर, त्यांना बाहेर काढा प्लीज. मणी सर, अहो ऐका माझं. आपण सगळे इकडनं बाहेर निघू. माझं बाळ. स्वानंदी बस करा. काय बस करा मणी सर? अहो पूर आलाय. आम्हा दोघांना बाहेर काढा ते प्लीज. द्या दुपटे इकडे. मणी सर, अहो काय करताय? बस झाली याची कौतुक. माझं बाळ मला परत द्या. मणी सर, अहो कुठे निघालात? मणी सर, माझं बाळ द्या. हो आई ग, सुजित बरोबर डिनरला गेले होते. हो ऑफकोर्स. हो खूप छान झालं सगळं. आई मी तुला कॉल बॅक करते. दुपट का मारतोय हा? काय करतोस? थांब अरे, मी त्यावर स्प्रे केलाय. प्लीज थांब 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 थांब. काय का? मणी सर, अहो काय केलं तुम्ही? माझ्या बाळाचं दुपटं ते. स्वानंदी, स्वानंदी हात भाजेल. स्वानंदी, माझ्या बाळाचं दुपटं. स्वानंदी उठा. स्वानंदी, मणी सर, का पेटवलं माझ्या बाळाचं? स्वानंदी उठा. का पेटवलं माझ्या बाळाचं दुपटं?
ऑब्सेशन वाढलं तुमचं त्याच्याबद्दलचं. उठता बसता खाता पिता त्याला हातात घेऊन बसलात तुम्ही. तुमचं वागणं किती बदललं त्याच्यामुळे माहितीये का तुम्हाला? आणि ते फक्त दुपट आहे, अर्जुन नाहीये तुमचा. पण हे सराव पण ते दुखतंय माझ्या बाळाचं. आई आतमध्ये घेऊन ये ना. माझ्या बाळाचं दुखतं. माझ्या बाळाचं दुखतं. माझ्या बाळाचं दुखतं. माझ्या बाळाचं दुखतं. ह्या तुकट्यावर मी स्प्रे केलं होतं. आता त्या मणीने हे तुकटच जाळलं. तनिषा, आता ह्या स्प्रेचा इफेक्ट स्वानंदीवर कसा कंटिन्यू होणार आहे? थिंक 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 तनिषा, काय करू शकतेस तू? सुजित, मी ना उद्याच्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघते. माझ्या मैत्रिणींसमोर माझा अपमान करणाऱ्या त्या स्वानंदीला मी वेडी सिद्ध करणार आहे. त्या हसणार आहेत तिला. मला आत्तापासूनच हे दृश्य दिसतंय डोळ्यासमोर. शांती पूजाचं निमित्त आहे, पण लोकांना बोलवून त्यांच्या समोर स्वानंदीला वेड सिद्ध करायचं हे मुख्य कारण आहे. येस मॉम, मला पण खूप भारी वाटतंय. उद्या फायनली ती स्वानंदी आपल्या घरातनं जाणार. आणि जाणार म्हणजे कुठे? डायरेक्ट मेंटल हॉस्पिटलमध्ये. हे मॉम, ती स्वानंदी गेल्यानंतर तुझे काय म्हणतेस ना शुद्धीकरण, ते करून घ्या घराचं. कारण त्या स्वानंदीच्या निगेटिव्ह वाईब्स या अख्ख्या घरात आहेत. तर जाऊ दे एकदाच्या. चला, म्हणजे फायनली उद्या स्वानंदी जाणार तर. नाही सुजित, स्वानंदी उद्या कुठेही जाणार नाहीये. गणेश, काय बोलतेस तू? खरं तेच बोलतेय मी. ऍक्च्युली एक मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम काय? कोणता प्रॉब्लेम झालाय? मावशी, अगं, ज्या दुपट्यावर मी ते परफ्यूम स्प्रे केलं होतं ना, ते दुपटं जळून खाक झालंय. म्हणजे आता दुपटं नाही, तर त्या परफ्यूमच्या स्प्रेचा इफेक्टही नाही. म्हणजे स्वानंदी आता नॉर्मल वागणार. ती वेड्यासारखी वागणार नाहीये उद्या.